8 दिसंबर से शुरू हुआ महाराष्ट्र विधानमंडल का शीतकालीन अधिवेशन रविवार को संपन्न हुआ। अधिवेशन के अंतिम दिन विपक्ष द्वारा आयोजित पत्रकार परिषद में विधायक विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, जयंत पाटिल और शशिकांत शिंदे उपस्थित थे। पत्रकारों से बात करते हुए विजय वडेट्टीवार ने शीत सत्र को चुनावी जुमला अधिवेशन करार दिया और आरोप लगाया कि इस अधिवेशन से विदर्भ को कुछ भी नहीं मिला। उन्होंने कहा कि सरकार किसानों की समस्याओं को लेकर गंभीर नहीं है और पूरे सत्र में कोई ठोस निर्णय नहीं लिया गया। विधायक जयंत पाटिल ने कहा कि एक सप्ताह के इस अधिवेशन में एक दिन भी विदर्भ पर चर्चा नहीं हुई। उन्होंने बढ़ते अपराध, महाराष्ट्र में नशीले पदार्थों की बढ़ती आवक और लाड़की बहन योजना से जुड़े सवालों के जवाब न मिलने पर भी सरकार की आलोचना की। दिवसानंतरचा आजचा समाप्त झाला आणि मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य केलेलं भाषण माननीय भास्कर जाधव साहेब यांनी विस्तृत असं निरीक्षण केलेलं आहे. मुळात विदर्भासाठी हे अधिवेशन असताना विदर्भातील कुठले प्रश्न सुटले हा खरा प्रश्न आहे. आम्हाला फार अपेक्षा होती की विदर्भातील या प्रश्नाला आम्ही जे मांडले त्या प्रश्नाला न्याय मिळेल. विदर्भ हा विपुल आहे, म्हणजे संपूर्ण साधन सामुग्रीने संपन्न असलेला हा विदर्भ आहे. इथे लोह खनिज आहे, इथे आपल्याकडे डोलामाइन आहे, इथे लाईमस्टोन आहे, विपुल वनसंपत्ती आहे. आणि आम्ही काल विचारलो होतो की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना की हे सरकार स्थापन झाल्यापासून 2014 पासून 2025 पर्यंत सुरुवात केली आणि त्या धरणाचा एंड केला, असं एक तरी धरण त्याचं नाव आपण सांगावं. आकडेवारी मोठी सांगितली. मला वाटतं की संपूर्ण मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आणि त्याची जर गोळाबेरीज केली तर भारताचं बजेट होईल अशा प्रकारची ती आकडेवारी. जर भारताचं बजेट कमी पडेल की काय असं आपण जर सगळ्यांनी ऐकलं असेल तर त्यातून ते होईल. काय आमच्या मागण्या होत्या त्याला पटण्याची अक्षता घातली. मुख्य म्हणजे आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं. आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस मागितला, त्याचा कुठेही पत्ता नव्हता. आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी 2,000 रुपये प्रति क्विंटल बोनस मागितला, त्याचाही काही कुठे त्यांनी उल्लेख केलेला नाही. आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये संत्रा मोसंबीला मार्केट नाही, त्यावर त्यांचा कुठे उल्लेख केलेला नाही. त्यांना मार्केटची हमी आणि बांगलादेशमध्ये जो आपला संत्रा जातो त्यावर जे काही निर्यात ड्युटी लावली आहे त्यावर आपला संत्र्याला मार्केट मिळत नाही, त्याच्यावर कुठलाही भाष्य केलं नाही. प्रक्रिया केंद्रावर भाष्य झालं नाही. आणि विदर्भातल्या शिक्षकांचा बॅकग्राऊंड मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातील सिंचनाच्या संदर्भातले मोठे प्रश्न आहेत आणि एकूणच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्यांना जे कापूस आहे तो कवडीमोल भावाने विकला जातोय, जे निकष लावले जात आहेत, जे काही अटीशर्ती सिस्टम लावले, त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे कापूसच उरला नाही. तो सगळा कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर मात्र 23 क्विंटलची पर हेक्टरी घोषणा झाली, म्हणजे व्यापाऱ्यांचा फायदा या निमित्तानं करायचा. सोयाबीनच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये मॉइश्चर जास्त असलेला किंवा भिजलेला सोयाबीन सरसकट रिजेक्ट केला जातो. तो बाजारामध्ये 3,500-4,000 रुपयांनी शेतकऱ्याला विकावा लागतोय, कारण खरेदी केंद्रावर तो स्वीकारला जात नाही. ही भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची या संदर्भात आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा खूप केल्या, डावोस मध्ये झालेल्या मागच्या वर्षीच्या घोषणा, त्याचा उल्लेख माननीय आमचे भास्कर जाधवांनी केला. तुम्ही जर पाहिलं तर मागचं भाषण आणि आताच्या याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त शब्दांचा खेळ केलेला आहे. आणि हे 7 दिवसाचं अधिवेशन म्हणजे वांजोरटं अधिवेशन याचा उल्लेख करावा लागेल. वांजोरटं, ज्याला काही निष्पत्ती नाही, काही निष्पत्ती नाही आणि नाही कुठला ठोस निर्णय, या अधिवेशनाची फलश्रुती आता आम्हाला दिसते. मला त्याचा विस्तृतपणे माननीय भास्कर जाधव साहेबांनी उल्लेख केला. एक विशेष सांगतो आपल्याला की शिक्षक भरतीच्या संदर्भात शाळा बंद पडल्या विदर्भाच्या आणि तिथे झालेला आयडी शाळांचा घोटाळा, त्यावर काही होईल असं वाटत होतं. काल परवा आपण पाहिलं की 2 अधिकाऱ्यांना पुन्हा अटक झाली. हा प्रचंड मोठा घोटाळा आहे, त्याची संतगतीनं चौकशी सुरू आहे. आम्ही अंतिम आठवड्यावर जे प्रश्न उपस्थित केले होते, एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. महिला आणि मुलीवरील अत्याचारामध्ये आकडे सांगितले नाही. ते आम्ही किती महिला शोधतो आहोत तेवढंच सांगितलं. आज गुन्हेगारांचा आलेख वाढलाय, त्यांनी ते मान्यच केलं की आणि ड्रग्स मध्ये आम्ही फक्त ड्रग शोधतो आहोत, आम्ही सक्षम यंत्रणा उभी केली आणि त्यामुळं हे पकडले जातात. हे पकडले गेले एवढे आहेत, पण हा ड्रग्सच्या विळख्यात महाराष्ट्र सापडला आहे, त्यावर कुठे ठोस अशी उपाययोजना नाही. येतो कुठून ड्रग्स एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि
याचे लिंक कुठपर्यंत आहे, मुख्य आरोपी यामध्ये जे आहेत ते का पकडले जात नाही, आणि पूर्ण पिढी उद्ध्वस्त होत आहे. युवा पिढी विदर्भामध्ये फार मोठा विळखा या ड्रग्स आणि अंमली पदार्थांचा विदर्भाला आलेला आहे. त्यामुळे हे एक अधिवेशन असं होतं की निवडणुकीचा जुमला असं त्या अधिवेशनाचा आपल्याला नामकरण करता येईल. आणि दुसरं म्हणजे हे अधिवेशन लक्षवेधी अधिवेशन, फक्त लक्षवेधी घ्यायचे आणि त्यातील लक्षवेधी महाराष्ट्रातील विचार करता मुंबईच्या अधिक आणि विदर्भाच्या कमी. अधिकाधिक प्रश्नावर मुंबईचेच लक्षवेधी होत्या आणि त्याला अमर्याद सारा वेळ या लक्षवेधीवर गेला. धोरणावर चर्चा करण्यासाठी अजिबात नव्हता. कुपोषणाचा प्रश्न मोठा आहे. 46,000 लहान नवजात बालकांचा मृत्यू झाला, त्यावर काही उपाययोजना नाही. अनेक ठिकाणी गैरप्रकार, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आम्ही काही उदाहरणं दिली कसे कसे भ्रष्टाचार झालेला आहे, त्याच्यावर काही त्याला उत्तर नाही. आणि एकूणच हे अधिवेशन गुंडाळण्यासाठी काही गडबड केली आणि मात्र उत्तर देऊन विदर्भीय जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. हेच आता या अधिवेशनाची परिस्थिती आहे असं म्हणावं लागेल. माझ्यानंतर जयंत पाटील साहेब. आपल्या दिवसाचं अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उत्तरांनी पूर्ण झालं. विदर्भातल्या जनतेला 6 आठवड्याचं अधिवेशन देऊ अशी विदर्भाच्या विलिनीकरणाच्या वेळी जो करार नागपूरचा झाला त्यात उल्लेख आहे. पण एका आठवड्यात आता आम्ही परत घालून त्या एका आठवड्यात एकही दिवस विदर्भाची चर्चा सरकारला करावीशी वाटली नाही याची खंत आम्हा सगळ्यांना. अनेक मोठमोठ्या वल्गना आज झालेल्या आहेत आणि एवढी मोठी कामं महाराष्ट्रात जर होणार असतील आणि होत असतील तर बहुतेक सगळे प्रश्न संपले असतील असा त्याचा अर्थ सामान्य माणसं घेऊ शकतात. एवढ्या चांगला आपण भाषण मागायची सगळ्यांनी ऐकलं. पण मी MIDC कडून माहिती मागितली की मागच्या काही वर्षात तुमच्याकडे किती गुंतवणुकी झाल्या आणि 190 जे करार झाले त्याच्यात 22 सालापासून ते 20,62,000 कोटीचे करार जे झाले त्याची माहिती मागवली. मी ती माहिती देताना खात्याने मी MIDC ने असं उत्तर दिलं. माझा प्रश्न असा होता की किती गुंतवणुकीचे करार झाले, किती उद्योगधंदे उभारण्यात आले आणि किती रोजगार उपलब्ध झाला. उत्तर असं आहे 22-23 पासून आजपर्यंत उद्योग विभागामार्फत 20,62,000 कोटींच्या गुंतवणुकीचे 190 सामंजस्य करार झाले. या माध्यमातून 13,24,000 इतका रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. म्हणजे हे कराराच्या वेळी ठरलेले आकडे पुन्हा त्यांनी दिले. त्यालाही माझी तक्रार नाही. पण माझ्याकडे प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टचं काय झालं याचं हे आहे. आणि बहुतेक सगळीकडे जागा वाटप, जमीन वाटप, जागेचा सर्च चालू आहे. असं साधारणपणे स्टेज जमीन वाटप प्रगतीपथावर आहे, लँड स्काउटिंग चालू आहे, असं बहुतेक प्रकल्पांच्या बाबतीत आहे. माझी त्याबद्दलही तक्रार नाही. आमचा प्रकल्प येणार, तुम्ही MOU केले की यावेत यासाठी आमचा पाठिंबाच आहे सरकारच्या प्रयत्नांना. पण प्रत्यक्षात आमचा दावा असा आहे की जे MOU होतात तेवढी इन्व्हेस्टमेंट प्रत्यक्षात उतरत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न हा आजही अनुत्तरित आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही आरोप या मधल्या काळात आम्ही केले. काली रात्री मी काही भाषण करून सांगितलं. त्यात जव्हार तालुक्यामध्ये जवळपास 111 कोटी रुपयाची बिलं, ही खोटी बिलं देऊन काढायचा प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी थांबवला. त्याची चौकशी चालू आहे. पण आमची माहिती आहे की जवळपास 1200 कोटी रुपये एकंदर याच्यात काढण्याचा प्रयत्न आणि काम काही लोक करतायत. सरकारने त्यांच्या विरोधी SITची समिती स्थापून अशांची पाळंमुळं करून काढावी तशी आमची अपेक्षा होती, पण ते काय झालं. आताही स्थगन सूचना आली होती, त्याच्या आधी त्यांनी उत्तर दिलं. ड्रगचं प्रमाण बेसुमार वाढलेलं आहे आणि सातारा जिल्ह्यात काल एक रेड पडली.
परत वर्ध्यामध्ये 192 कोटीचे एमडीचं प्रकरण आहे. कारंजात देखील एमडीचा महाकारखाना आहे अशी माहिती आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही सभागृहात मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या जास्त आता पुढे यायला लागलेले आहेत आणि कारण आमचे प्रयत्न पकडण्याचे जास्त आहेत. पण याची व्याप्ती एवढी प्रचंड आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रातल्या तरुणाईला ड्रग्जने आता विळखा घातलेला आहे आणि हाच सगळ्यात मोठा आज आपल्या महाराष्ट्रातल्या समाजासमोर प्रश्न आहे. आणि त्यासाठी सरकार हे सगळे जसे गुन्हे हँडल होतात तसेच हे गुन्हे हँडल होतात आणि सर्रास गावागावात खेड्यात दुय्यम तिय्यम लोकसंख्येच्या म्हणजे लहान संख्येच्या शहरात देखील आता ड्रग्जचा सुळसुळाट आहे. सरकारने त्यावेळी आमची अपेक्षा होती की सरकारने सांगायला पाहिजे की काय ठोस उपाययोजना सरकार करणार. काल परवा आम्ही अनेक गोष्टी सरकारच्याकडून अपेक्षा केली पण त्या अपेक्षा काही आमच्या पूर्ण झाल्या नाही. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याविषयी आम्ही मागणी केली. आम्ही जेव्हा काही मागणी करतो काही आरोप करतो त्यावेळी ते विषय बाजूला सोडून दुसरेच विषय हे मांडले जातात आणि मूळ आमचे जे मुद्दे आहेत ते मात्र त्याच्याकडे सरकारचं पूर्णपणाने दुर्लक्ष होतं. आर्थिक परिस्थितीविषयी काही आकडेवारी मी काल जाहीर केली परंतु त्याच्याविषयी तपशीलवार उल्लेख नाही. फक्त 25% आम्ही पोहोचलेलो नाही. हे जरी असलं तरी व्याजाचा आकडा दरवर्षी आता 64,000 कोटी रुपयाच्या वर गेलेला आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. किंवा आमचे राम खाडे म्हणून एक माहितीचे आधार शास्त्र माहिती घेऊन अनेक जमिनीची प्रकरण त्यांनी बाहेर काढले. त्यांच्यावर अटॅक झाला. पुणे गुन्ह्यांचं माहेरघर झालंय. अनेक टोळ्या कार्यरत आहेत त्याच्यावरही भाषण सायलंट होतं किंवा FIR पोलीसच लिहून घेत नाहीत. असे अनेक ठिकाणी अनुभव आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही आता जास्तीत जास्त FIR दाखल केला जातो वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा अनेक टोकाची भूमिका घेणारे बाळासाहेब थोरातांच्या विरोधी ज्यांनी भाषण केलं आणि बाळासाहेब थोरातांच्या बद्दल आम्ही देखील नथुराम गोडसे होऊ अशी धमकी दिली. त्यांच्या विरोधी सरकारने कोणती कारवाई केली नाही. असे अनेक आम्ही काढलेले मुद्दे हे सरकारला अनुत्तरित राहिले. सरकारला आम्ही प्रश्न विचारलेला की 1,500 रुपयाचे 2,100 रुपये लाडक्या बहिणीचे तुम्ही कधी करणार, कर्जमाफी कधी करणार, त्याची समाधानकारक उत्तरं ही काही आम्हाला प्राप्त झाली नाही. आणि म्हणून या 7 दिवसात काहीच जनतेला महाराष्ट्राच्या हातात आलं नाही असा आमचा तरी अनुभव आहे. माझ्या आधीच्या दोन्ही मान्यवर नेत्यांनी देखील तोच अनुभव सांगितलेला आहे. त्यामुळं 7 दिवसाचं अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या सभागृह पुढे मांडून मंजूर करून घेणे हाच एकमेव हेतू होता. विदर्भाचे प्रश्न सोडवावे, विदर्भातल्या संत्र्याचा कापसाच्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहावं आणि अलीकडे आलेले जे अतिवृष्टी झाली त्यात मराठवाड्यात जे नुकसान झालं त्या सर्वांची उत्तरं या सभागृहात या अधिवेशनात मिळाली नाही याची आम्हा सगळ्यांना खंत आहे.